राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा थाळीनाद करीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार महिला अध्यक्ष मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली तथा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी लाटणे मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळेच महागाई वाढली असल्याचा आरोप करीत जोरदार थाळीनादही केला. पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात अवघ्या एका आठवड्यात 2 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने ही दरवाढ आपल्या भांडवलदार मित्रांसाठी केली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बहुसंख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकरी महिलांनी हातात घेतलेले पोळीपाट, लाटणे, थाळी, चमचा यांचा नाद करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. बहुत हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार. वहारी मोदी तेरा खेल, सस्ता बेवडा महंगा तेल. या सरकारचे करायचे काय, खालती डोके वरती पाय. मोदी सरकार हाय हाय, जनता भरतीये महागाईचे बिल, मोदी करतायत मेलडीचे डील, अशा घोषणा या मोर्चेकऱ्यांनी दिल्या. तसेच यावेळी मेलडी चॉकलेटचे वाटपही करण्यात आले. यावेळी ऋताताई आव्हाड म्हणाल्या, महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईचा सर्वाधिक चटका महिलांना सोसावा लागत आहे. त्यामुळेच आम्हा महिलांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. आज जे कोणी काटकसरीबद्दल बोलत आहेत त्यांनी ते न बोललेच बरे. आज देशातील तरुणांना कॉकरोच म्हटले जात आहे. पण हे लक्षात ठेवा, हिरोशिमा नागासाकीच्या अणुबॉम्ब स्फोटातही फक्त झुरळच वाचले होते. ते झुरळ तुम्हा सर्वांना संपवतील, पण ते संपणार नाहीत. कॉकरोच पार्टीच्या ट्विटर अकाउंट बंदीबाबत त्यांनी तुम्ही बॅन करीत रहा, आम्ही एक दिवस तुमचा बँड वाजवू, असा मिश्किल टोलाही लगावला. महिला अध्यक्ष मनीषा भगत यांनी तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गहू, तांदूळ, डाळी, तेल यांचे दर गगनाला भिडले आहेत. सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांची सबसिडी काढली जात आहे. त्याविरुद्ध या मोर्चातून सामान्य महिलांनी आक्रोश केला आहे. आम्ही सामान्य जनतेला मोर्चात सहभागी होऊन आपल्या अधिकारांसाठी लढण्याचे आवाहन केले होते. या मोर्चात जे लोक सहभागी झाले आहेत त्यामध्ये महिलाच अधिक आहेत. या सर्व महिला सर्वसामान्य गोरगरीब घरातील आहेत. त्या स्वयंस्फूर्तीने आल्या आहेत. यावरूनच या सरकारविरोधात किती रोष आहे हे दिसून येत आहे. अशीच महागाई वाढत असेल तर गरीब घरातील लोक उपाशी राहून मरतील. उपाशी मारण्यापेक्षा मोदी सरकारने गोरगरीब जनतेला गोळ्या घालाव्यात असेच म्हणावेसे वाटते. या सरकारने लाडकी बहीण म्हणत 1500 रुपयांची रेवडी दिली आणि महागाई वाढवून बहिणीला रडवली. बहिणींचा हा तळतळाट सरकारला भोगावा लागेल असे म्हणाल्या. नगरसेविका पल्लवी जगताप यांनी निवडणुका संपल्यानंतर लागलीच इंधनाचे दर वाढवले आहेत. म्हणजेच निवडणुका जिंकल्या की लोक जगोत अथवा मरोत, आपणाला काय करायचे, अशीच भूमिका मोदी आणि त्यांच्या सरकारची आहे. आज गोरगरीब लोकांना 2 वेळचे अन्न कसे मिळवायची याची भ्रांत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेल खाऊ नका, इंधन वापरू नका, परदेशी प्रवास करू नका असे आवाहन करीत आहेत. तर दुसरीकडे स्वतः 5 देशांचे दौरे करीत आहेत. लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण, अशीच गत आहे. त्यामुळेच महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर मर्जिया पठाण यांनी महागाईचा सर्वाधिक त्रास हा महिलांना सहन करावा लागत आहे. महिलांना स्वयंपाकघर सांभाळणे आता जड जात आहे. आपली मुलगी आपली बहीण असा नारा देणाऱ्या या सरकारला महिलांच्या दुःखाची कल्पनाच नाही. स्वतः कोट्यावधींची उड्डाणी घ्यायची आणि जनतेला गरिबीत टाकायचे धोरण आम्ही सहन करणार नाही असा इशारा दिला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. खासदार नरेश म्हस्के आणि DRM हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा. ठाणे रेल्वे स्थानकातील नवीन सार्वजनिक शौचालय, एक्स्कलेटरच्या कामाला गती देणे, फलाटांवर मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, वैद्यकीय कक्ष कार्यान्वित करणे, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करणे, दिघा विभागातील इलठण पाडा येथील रेल्वेच्या मालकीचे मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करणे आदी विविध विकास कामांना गती देण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे DRM हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न झाला. हिरेश मीना यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाल्याने पावसात रुळांवर पाणी साचणार नसून मुलुंड दिशेला पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच ठाणे पूर्व येथील सॅटिस पुलावरून टीएमटीची वाहतूक सुरू होईल अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध प्रलंबित प्रश्न, रखडलेली कामे आणि प्रवाशांच्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात संपूर्ण ठाणे स्थानक परिसराची पाहणी केली गेली. त्यानंतर स्टेशन मास्तर यांच्या कक्षात रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. डी-मार्टच्या CSR फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता हे कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरील सरकत्या जिन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्यालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. लवकरच ठाणे स्थानकावर 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. नवी मुंबई आणि परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या ताब्यात असलेल्या मोगली धरणाचा विषयही बैठकीत उपस्थित करण्यात आला. हे धरण सध्या नादुरुस्त असून रेल्वे प्रशासन त्याचा वापर करत नसल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात हे धरण दिल्यास परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते. यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील नगरसेविका चांदणी चौगुले, ॲडव्होकेट श्वेता सुभाष काळे, गौरी किशोर आंग्रे यांनी डीआरएम हिरेश मीना यांना लेखी निवेदन बैठकीत दिले. बी कॅबिन परिसरातील रहिवाशांच्या घरांना निष्कासनाची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. यामुळे स्थानिक नागरिक बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन विविध विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर झाला आहे. रेल्वे प्रशासनासमवेत सकारात्मक चर्चा झाली असून कामे तातडीने सुरू होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. यावेळी मध्य रेल्वेचे डीआरएम हिमेश मीना यांनीही सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ठाणे रेल्वे स्थानकावर विविध प्रकारची विकास कामे सध्या सुरू आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही मोठ्या प्रकल्पांना, विशेषतः सॅटिससारख्या कामांना थोडा वेळ लागणार असला तरी ती कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले, पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे आणि गाड्या वेळेत सोडणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जे काही अडथळे किंवा समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे काम सुरू आहे. यावेळी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार माधवी नाईक, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, किरण नागती, रमाकांत पाटील, विकास पाटील, निखिल बुडज्जे, विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, सचिन माने, वृषाली वाघुले, संतोष बोडके, किरण नक्की, ज्येष्ठ शिवसेना सैनिक प्रीतम राजपूत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी कृषी विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून सिंचन सुविधा, कृषी यांत्रिकीकरण तसेच जलसंधारणासाठी विविध घटकांवर अनुदान देण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, सोलार पंप, HDPE PVC पाईप, ठिबक व तुषार सिंचन संच, बैलचलित व ट्रॅक्टर चलित कृषी अवजारे तसेच परसबाग आदी घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी कमाल 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 2 लाख रुपये, इनवेल बोरिंगसाठी 40,000 रुपये, पंप संचसाठी 40,000 रुपये, सोलार पंपासाठी 50,000 रुपये, यंत्रसामग्री 50,000 रुपये, परसबाग 5,000 रुपये, HDPE PVC पाईप 50,000 रुपये तसेच ठिबक सिंचन संचासाठी 97,000 रुपये आणि तुषार सिंचन संचासाठी 47,000, वीज जोडणी आकार 20,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विंधन विहिरीसाठीही 50,000 रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर शेतजमीन असावी. अर्जासोबत जातीचा दाखला, 7/12, 8 उतारा, आधार कार्ड, आधार लिंक असलेले राष्ट्रीयकृत बँक खाते, फार्मर ID आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक आवश्यक राहणार आहे. जुनी विहीर दुरुस्तीच्या लाभासाठी 7/12 उतार्यावर विहिरीची नोंद असणे आवश्यक असून विद्युत पंपसंचासाठी वीज कनेक्शन कोटेशन भरणा पावती अथवा वीज बिल सादर करणे बंधनकारक आहे. ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी स्वतःच्या नावावर ट्रॅक्टर असणे आवश्यक असून त्यासाठी RC बुकची प्रत सादर करावी लागणार आहे. सदर योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक शेतकऱ्यांनी www.mhdbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती येथील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद ठाणे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.